सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आजचा हा आपला पहिला सेशन आणि यामध्ये तुम्ही इन झालात त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. बघा, वात्सल्य गर्भसंस्कार कम्युनिटी ग्रुप आपण स्थापन केला आणि त्यामध्ये विविध ऍक्टिव्हिटी असतील किंवा आहाराविषयी मार्गदर्शन असेल, म्युझिक थेरपी असेल किंवा ब्रेन ऍक्टिव्हिटी असेल, अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण तुम्हासाठी दिलेल्या आहेत. आणि गर्भसंस्कार म्हणजे काय आहे आणि गर्भसंस्कार करणं खरंच महत्वाचं आहे का, यासाठी अजूनही लेडीज जागरूक नाही. मी आता थोडंसं मागं हिस्ट्री थोडीशी सांगते की मी आयुष्यभर गायनेकची प्रॅक्टिस केली, ऑब्स्टेट्रिकची प्रॅक्टिस केली. माझ्या प्रॅक्टिसला जवळपास 32 वर्ष होऊन गेली. आणि ज्यावेळेस मी प्रॅक्टिसमध्ये आले त्यावेळेस गरोदर स्त्रियांना त्यांना चेकअपला न्यावं लागतं, ह्याच्यासाठी सुद्धा जागरूकता नव्हती अजिबात. म्हणजे फक्त धनुर्वाताचं इंजेक्शन देण्यासाठी दवाखान्यात आणायचं आणि 2 डोस दिले की संपलं, एवढंच तिथपर्यंतच ते मर्यादित असतं. आणि मग काहीतरी त्रास व्हायला लागल्यानंतर सुनीला घेऊन सासू आली तर ती अगदी वैतागलेल्या स्वरातच म्हणायची, आता काय हे असलं चाललंय, दवाखाने दर महिन्याला तपासा. आमच्या वेळेस बाई असं नव्हतं. आम्ही पाण्याची घागर कमरेवर घेऊन भरून आणायचो आणि टाकली की लगेच आमची डिलिव्हरी होऊन जायची. पण जागरूकता जी म्हणतात ना ती त्यावेळेस नव्हती. आणि बदलत्या युगानुसार जागरूकता आली आणि मग दवाखान्यात जायला पाहिजे, मंथली ज्या सोनोग्राफी करणं महत्वाचं असतं, चेकअप करणं महत्वाचं असतं, ह्याविषयी खूप मोठा समाज जागरूक झाला. म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं की हे करणं फार महत्वाचं आहे. मंथली चेकअप करणं महत्वाचं आहे, दवाखान्यात जाणं महत्वाचं आहे, सोनोग्राफी करणं महत्वाचं आहे, औषध घेणं महत्वाचं आहे, डोस घेणं महत्वाचं आहे. याविषयी मला असं वाटतं की अबव 90% लोक आता जागरूक झालेले. म्हणजे मी ज्यावेळेस सुरुवातीचा काळ पाहते त्यावेळेस माझ्याकडे येणारे पेशंट अक्षरशः सोनोग्राफी सुद्धा केलेली नसायची. मी ट्विन प्रेग्नन्सी म्हणजे अशा बायका डिलिव्हरीला आलेल्या आहेत की मी पहिलं बाळ काढल्यानंतर दुसरं जन्माला आलं आणि ट्विन प्रेग्नन्सीच्या डिलिव्हरी सुद्धा मी नॉर्मल केल्यात. तर अशा वेळेचा तो काळ होता आणि खरंच म्हणजे खूप मोठा टास्क होता आमच्या समोर. आणि त्या ह्याच्यामध्ये नंतर जे काही HIV वारं आलं, HIV एवढं मोठी लागण झालेली पेशंट असायचे आणि मग लॅब सुद्धा नसायच्या जवळपास. लॅब इथून 30 किलोमीटर अंतरावर असणार आणि मग त्या पेशंटचं ब्लड चेक करणं सुद्धा आम्हाला इतकं मोठं कठीण असायचं की रात्रीच्या डिलिव्हरी आल्यानंतर पेशंटला माघारी पाठवता यायचं नाही आणि मग त्यांच्या डिलिव्हरी करणं आवश्यक असायचं आणि त्यानंतर आम्ही करून घ्यायचो की काय काय आहे ब्लड चेकिंग. तर हा एक काळाच्या ओघात, मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की काळाच्या ओघामध्ये बदल कसे घडलेत बघा. आणि मग जागरूकता आली, जसं इंटरनेट आलं, जग सगळं एकत्र आलं आणि इंटरनेटमुळे अनेक गोष्टी लोकांना समजायला लागल्या. अजूनही गर्भसंस्कार याविषयी फार मोठी जागरूकता नाही, तरी देखील बऱ्यापैकी लोकांना, सुशिक्षित लोकांना तरी बऱ्यापैकी, शहरातल्या लोकांना जास्त माहिती आहे. अजूनही ग्रामीण भागातील स्त्रियांना फक्त चेकअप करणं, डॉक्टरांकडे जाणं एवढंच फक्त माहिती आहे. अजून तरी गर्भसंस्काराचं तळागाळापर्यंत. आणि आमचा उद्देश काय आहे, आम्ही का केला हा ग्रुप स्थापन, तर एक महत्वाचं कारण आहे की गर्भसंस्काराचे वर्ग ज्यावेळेस आपण ऑनलाईन बघतो त्यावेळेस त्याच्या फी अवाढव्य असतात. मी काही माझ्या संपर्कातील काही जणींनी जे करून घेतले गर्भसंस्कार, ऑनलाईन केलेले वर्ग, 10-10 हजाराचे वर्ग. आणि मग कुठेतरी विचार आला की अरे गर्भसंस्कार ही फक्त काही लोकांचीच मक्तेदारी असू शकते का? मग तळागाळातल्या लोकांना पण अगदी प्रत्येक स्त्रीला जर हे पीच तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल तर कुठंतरी आपल्याला स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल आणि जे जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत नेणं फार महत्वाचं आहे. मला असं वाटतं की आयुष्यभर आपण गायनेकची प्रॅक्टिस केली, आज 32 वर्ष म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की माझा जवळपास रिटायरमेंटचा काळ आता आलेला आहे. आणि मग ह्या काळामध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाचं एक सुंदर पिढी जर आपल्याकडनं घडली, आपण त्याच्यासाठी काहीतरी खारीचा वाटा जरी आपला त्याच्यामध्ये असेल तर खरंच जीवनाचं सार्थक झालं असं वाटेल. आणि मग पूजा मॅडम ज्या अगदी हरवणारी आणि अतिशय, म्हणजे तुमच्या ग्रुपवरनंच लक्षात येत असेल की अतिशय स्टंट, एकदम हुशार, ज्यांनी स्वतःच गर्भसंस्कार करून घेतले आणि मग त्यांचं बाळ जे झालंय तर ते इतकं
एकमेव अद्वितीय आहे, की त्याला पाहून खरंच असं प्रत्येकाला अचंबित वाटतं, की अरे एवढं कसं काय समजतं या बाळाला? इतकं कसं स्पष्ट उच्चार, एवढं कसं बोलणं, 1 वर्षातच बाळ पूर्ण वाक्यात कसं बोलायला लागलं? तर ह्या सगळ्या गोष्टीचं फलित गर्भसंस्काराचं हे फलित होतं आणि मग त्याही पुढे आल्या आणि मग आम्ही दोघींनी मिळून एक वात्सल्य गर्भसंस्कार एक कम्युनिटी ग्रुप स्थापन करूया. आधी लोकांना माहीत तर होऊ दे, की काय आहे हे गर्भसंस्कार? कशासाठी करून घ्यायचेत आणि मग त्यासाठी आपण इथं एकत्र आलो आणि ह्या पद्धतीनं मग आपण थोडे-थोडे ॲक्टिव्हिटी आता ह्याच्यापुढे ह्याचं मोठं स्वरूप निश्चितपणे येईल. कारण आज एक बीज रोवलेलं आहे. मला माहिती आहे, की बी ज्यावेळेस मातीमध्ये रुजतं, त्यावेळेस कुणाचंच त्याच्याकडे लक्ष जात नसतं. अगदी आपण त्या ज्या ठिकाणी बीज रोवलेलं असतं ना, तर त्याच्या समोरून जात असतो. पण माहीतच नसतं कारण ते मातीआड दडलेलं असतं. कधीतरी त्याचं छोटंसं रोप होतं आणि मग कुठेतरी लक्ष द्यायला लागतं. मग हळू-हळू वटवृक्ष होतं आणि मग लोक त्याच्या सावलीला जातात आणि नक्कीच वात्सल्य गर्भसंस्कार कम्युनिटी सुद्धा इतकं मोठं रूप निश्चितपणे आणेल आणि ते फक्त आमच्या दोघींच्या ध्यासानं नाही होणार, तर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं, तुमच्या सहभागानं हे होणार आहे आणि त्यामुळे तुमचा सहभाग आम्हाला खूप खूप म्हणजे खूप मोलाचा आहे, की जे आहे ते तुम्ही चांगलं स्वतःसाठी तर त्याचा लाभ करून घ्याच, पण ज्या लोकांना सांगता येईल त्या लोकांपर्यंत आपण जाऊया आणि पोहोचूया. तर अशा पद्धतीनं आपण हे वात्सल्य गर्भसंस्कार कम्युनिटीचा जे काही उद्देश आहे, जे काही ध्येय आहे, तर ते मी तुमच्या समोर आता मांडलेले. आता ह्या ठिकाणी आज आपण